शेतकरी मंडळी रामराम. सध्या आपण बारामतीमध्ये आलेलो आहे. बारामतीमध्ये जे कृषी प्रदर्शन चालू आहे हे पाहण्यासाठी आणि आपल्याला घर बसल्या याची माहिती व्हावी म्हणून आपण व्हिडिओ शूट करून घेत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे. आता बरेच शेतकरी बांधवांना काय असते की शेतीला जोडव्यवसाय करत असते पण जागा कमी असते. पण बारामती मॉडेल किंवा इथं जे मॉडेल आहे एका जागेमध्ये आपण 3 व्यवसाय करू शकता. हे कसे करू शकता, काय माहिती आहे, खर्च किती आहे आणि कुठली ब्रीड आहेत, हे सविस्तर माहिती आपण सरांकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सगळे शेतकरी बंधूंना नमस्कार. तर आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये एक नवीन उपक्रम किंवा एक नवीन मॉडेल म्हणून तयार केलेलं आहे. एकात्मिक शेती प्रणाली किंवा IFS मॉडेल म्हणतो, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम. यामध्ये आपण हा जो प्रोजेक्ट आहे 10 गुंठ्याचा प्रोजेक्ट आहे. या 10 गुंठ्याच्या प्रोजेक्टमध्ये आपण एक कन्स्ट्रक्टेड शेड, त्याच्यामध्ये तुम्ही कोंबड्या, शेळ्या आणि ज्याला लागणारा त्यांच्या 10 गुंठ्याच्या जागेमध्ये जी जागा असेल त्या जागेमध्ये चारा, शेतकऱ्यांना लागणारा किंवा शेळ्यांना जो लागणारा चारा आहे, शेळी आहे, मका आहे, तो चारा तुम्ही त्या 10 गुंठ्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर हा एकात्मिक प्रणाली असल्यामुळे याच्यामध्ये 3 तुम्ही उत्पादन घेऊ शकता. वरच्या ज्या शेळ्या आहेत त्या 10 शेळ्या आणि खाली आहेत ते 100 ते 50 कोंबड्या आणि खाली गांडूळ किंवा फिश फार्म तुम्ही करू शकता. तर 10 शेळ्याच्या नुसार आणि 100 कोंबड्याच्या नुसार हा जो कन्स्ट्रक्टेड पिंजरा आहे त्याला साधारण किती खर्च आलेला आहे त्याप्रमाणे होऊ शकतो. 1,77,000 खर्च आलेला आहे. त्याच्यामध्ये 10 शेळ्या आणि 50 कोंबड्या बसू शकतात. साधारण या शेळ्यापासून आपल्याला वर्षाला 10 शेळ्या मिळू शकतात. तसंच महिन्याला आपल्याला या कोंबड्यापासून जी अंडी निघणार, अंड्यावरच्या कोंबड्या जर ठेवल्या तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कावेरी, वनराज, देशी पण कोंबड्या तुम्ही ठेवू शकता. त्याच्यापासून साधारण महिन्याला आपल्याला 50 कोंबड्या मागे आपल्याला 30 ते 20 अंडे मिळू शकतात. म्हणजे महिन्याला 30 ते 20 म्हटलं तर वर्षाला 900 अंडे तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे 10 शेळे, परत 900 अंडे आणि परत तुम्ही गांडूळ खताचं 1 टन किंवा 2 टन तुम्हाला ते पण खत मिळू शकतं. अशा प्रकारे हा एकात्मिक प्रणाली शेती. तसंच बदक पालन आहे, म्हणजे शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण बदक पालन पाहूया. शेतकरी मंडळी, बदक पालन आपण कसं सुरू करू शकतो तर डेमो प्रत्यक्ष आहे. आपण मागं शेळ्यांचा, कोंबड्यांचा आणि वर्मी कंपोस्टचा डेमो पाला. आता आपण बदक पालन कसं करू शकतो, खर्च किती आहे सुद्धा माहिती आपण सरांकडून जाणून घेऊया. नमस्कार. जसं की आपण शेळ्या, कोंबड्या आणि गांडूळ खत किंवा फिश पॉन्डचं एकात्मिक शेती प्रणाली बघितली, त्यानुसार पण आपल्याला याच्यामध्ये बदक आणि भात शेती, जी म्हणतो भात शेती, काही राज्यामध्ये किंवा काही कर्नाटक साऊथ राज्यामध्ये जिथं किंवा कोकणामध्ये की जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी भाताची शेती केली जाते. त्या भाताच्या शेतीमध्ये बदक पालन, मासे पालन असे 3 प्रकारचे एकत्रित उत्पादन घेऊ शकतात. त्याच्यासाठी भात जे काय असेल, जो भात लावलेला असेल त्या भातामध्ये येणारं तण किंवा त्याच्यामध्ये कीटक किंवा जे असणारं बीड ते बदक ते नष्ट करणार, खाणार आणि त्याच्यापासून ते भातापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते वाढणार. अशा प्रकारे भात, माशी आणि जे काय बदक जे परसबागेसाठी आपण वापरत नाहीये, परसबागेसाठी म्हणजे या मोकळ्या जागेसाठी आपण मोकळ्या खुल्या जागेमध्ये आपण वापरू शकतो. त्याप्रमाणे जशा कोंबड्या वापरतो त्याप्रमाणे बदक पाहू शकतो. हा एक उद्देश आहे त्याच्यामध्ये. जे परसबागेमध्ये वापरण्यासाठी आपण बदकचा वापर केला जातो. काही राज्यामध्ये, काही स्टेटमध्ये एक इनोव्हेटिव्ह आयडिया किंवा IFS मॉडेल ते करू शकतो. साधारण तुम्ही 50-100 बसले आणि त्याला साधारण पाण्यासाठी किंवा पोहण्यासाठी एक डब केला तरी चालते पाण्याचा आणि त्याच्यानंतर एक मोकळी जागा पाहिजे. याच्यामध्ये कमीत कमी जरी म्हटलं तर तुम्ही त्या 10 गुंठ्याचा झाला अजून त्याला तुम्ही 20 गुंठ्याचा प्रोजेक्ट करू शकता. त्याच्यामध्ये भात, बदक, मासे आणि एकत्रित असं उत्पन्न घेऊ शकतो. याच्या सांगण्याचा उद्देश हा आहे की या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला IFS मॉडेल किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया काय आहे, ही एका जागेमध्ये, कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि 4 प्रकारचे उत्पादन एका वर्षामध्ये कसं घेता येईल आपल्याला सांगण्याचा उद्देश आहे. लोकांना त्याचे फायदे काय. मित्रांनो, बारामतीचं कृषी प्रदर्शन हे सगळे वेगळं आणि चांगलं असते. का बरं? कारण इथं जो आपण व्यवसाय करतो त्या फक्त डेमो असते. मग फळझाडे असतील, पिकं असतील किंवा व्यवसाय असेल, ठीक आहे ना. आता बरेचशी माहिती आपण पाहिली, अजूनही आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये माहिती पाहणार आहे. तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ पुढे चालू ठेवा. धन्यवाद. शेतकरी मंडळी, या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण मधुमक्षिका पालन, ठीक आहे ना, पशुपालन, नैसर्गिक शेती हे संपूर्ण विषय जे आहे ते यामध्ये कव्हर करणार आहे. बारामतीचं कृषी प्रदर्शन प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहावं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणून तुम्ही आपल्या शेती मित्र यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत अशीच येत राहणार आहे. चला हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया समोर.
शेतकरी मंडळी, आतापर्यंत आपण बदक पालन पाहिलं, कोंबडी पालन, कुक्कुटपालन, त्यानंतर शेळी पालन पाहिलं, म्हणजे संपूर्ण डेमो पाहिला. आता बरेच शेतकरी बांधव काय करतात की शेतीला जोड व्यवसाय म्हणून खेकडा पालन सुद्धा करतात. आता खेकडा पालनचे बरेचसे प्रकार आहेत, पण हा जो प्रकार आहे, हा डेमो आहे, हा खूप वेगळा आहे. तो कसा आहे, याला खर्च किती आहे आणि कोण हा करू शकतोय, हे सविस्तर माहिती आपण आज या ताईकडून जाणून घेऊया. व्हर्टिकल बॉक्स खेकडा पालन ह्याच्यामध्ये खेकडे हे आपले सेपरेट राहतात. त्यामुळं हे खेकडे 45 ते 60 दिवसामध्ये तयार होतात. आणि हे छोट्या दाखवा कोण. खेकडे बघू शकता. अच्छा, यामध्ये खेकडा आहे का? ह्याच्यामध्ये खेकडा आहे. स्वतंत्र असे खेकडे आपण ठेवतो आणि कमी जागेमध्ये सुद्धा आपण करू शकतो. गोठ्यामध्ये वगैरे किंवा आपल्या टेरेसवर कमी जागेमध्ये आपण खेकड्याचं पालन करू शकतो. त्यानंतर 45 ते 60 दिवसामध्ये आपण खेकडे तयार होतात. आणि ह्याला रिसॉर्टमध्ये, हॉटेलमध्ये सुद्धा मागणी आहे. त्यामुळे खेकड्याचं आपण हे व्हर्टिकल बॉक्स सेक्शन आपण कुठेही म्हणजे घरी, गोठ्यामध्ये, शेडमध्ये सुद्धा आपण करू शकतो. कमी जागेत वगैरे. याला खर्च वगैरे कसा काही अंदाज आहे का आपला काही? नाही एवढा. बरं, म्हणजे जास्त, कारण बॉक्स जे जास्त महाग नसणारच आहे, कमी खर्चामध्येच त्या ठिकाणी हा डेमो प्लॉट असणारच आहे. ठीक आहे ना. आणि एक शेतीला जोड व्यवसाय आहे, जे की शेती आता खूप महाग होत चालली. आपण जर व्यवसाय केला जोड व्यवसाय, तर खूप चांगलं होणार आहे. परत मोत्याची शेती आहे. मोत्याच्या शेतीमध्ये 18 ते 24 महिन्यामध्ये मोती तयार होतात. एका शिपलीमध्ये 2 ते 4 मोती तयार होतात. आपण हा पण व्यवसाय घरामध्ये सुद्धा करू शकतो, शेडमध्ये वगैरे, आपल्या बंदिस्त खोलीमध्ये. परत महिलांसाठी सुद्धा हा व्यवसाय चांगला ठरेल. परत देशामध्ये, विदेशामध्ये सुद्धा मोत्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे आपण हा करू शकतो, व्यवसाय पण करू शकतो कुठेही. चालते. शेतकरी मंडळी, आपण सध्या बारामतीमध्ये आहे. बारामतीमधला जे कृषी प्रदर्शन चालू आहे, हे पाहण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 2 ते 3 भागमध्ये हा व्हिडिओ, हा पूर्ण एक्झिबिशन आपण शेतकरी बांधवांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये शेतीला जोड व्यवसाय आपण कसा करू शकता, हे सविस्तर माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आता या भागमध्ये आपण थांबणार आहे. तुम्ही पुढचाही भाग पहा, चांगली माहिती त्या भागमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही आपल्या शेती मित्रदर्शन यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे कामाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार आहे.